झी 24 तास एक पाऊल पुढे। डोंबिवली एमआयडीसी परिसरातील केमस्टार कंपनीला भीषण आग लागली आहे। केमस्टार कंपनी ही कॉस्मेटिक्स प्रॉडक्ट्स बनवणारी कंपनी आहे। या आगीमुळे एमआयडीसी परिसरात सर्वत्र धुराचे लोट दिसतायत। स्फोटांचे आवाज आल्याचंही वृत्त येत आहे। अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे संपर्कात आहेत। आपल्या अजित, काय अधिक माहिती आहे? एमआयडीसी मधील ही केमार्गो नावाची कंपनी आहे। साधारण 5:30च्या सुमारास या कंपनीला आग लागली होती। असं सांगितलं जातं की जी सध्या जे वातावरण आहे उन्हाचं, त्याच्यामुळे आणि शॉर्ट सर्किटमुळे कदाचित या दोनपैकी कुठल्यातरी एका कारणामुळे या कंपनीला आग लागली असावी। आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये, पण या आगीमध्ये 2 जे कर्मचारी आहेत ते जखमी झालेले आहेत। कल्याण जे आहेत फायर ब्रिगेड स्टेशन, डोंबिवली फायर ब्रिगेड स्टेशन आणि नवी मुंबई फायर ब्रिगेड स्टेशन, या 3 ठिकाणांचे फायर इंजिन जे आहेत या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर 5 टँकर देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत। विशेष म्हणजे या केमिकल कंपनीमध्ये एक डाय बनवली जायची, ज्या वेगवेगळ्या जे प्रोडक्ट असतात त्या प्रोडक्टमध्ये वापरले जायचे। नुकतंच या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती आज त्यांचा एक मोठा प्रोडक्ट लॉन्च होणार होता आणि त्याच दिवशी त्याच कंपनीला आग लागल्याने त्या कंपनीचे मालक तुमच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊया। मात्र त्यापूर्वी आपल्यासोबत एक प्रत्यक्षदर्शी आहेत नरेंद्र वयाणी, आपण त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात। काय सांगाल नरेंद्रजी, तुम्ही काय आता सध्यातली परिस्थिती आहे? आजूबाजूच्या परिसरामध्ये कंटिन्यू आवाज येत होते त्यांचे, आणि त्या संदर्भात सगळं कुतूहल म्हणून सगळे बघायला गेले तर त्या केमिकल फॅक्टरीला, केमस्टार नावाच्या केमिकल फॅक्टरीला प्रचंड भीषण आग लागलेली होती। आणि अग्निशमन दलाच्या गाड्या वगैरे त्यांचे शर्थीचे प्रयत्न अजूनही, पण आग अजूनही आटोक्यात आलेली नाहीये। आणि दोन जण जखमी झाल्याचं वृत्त आहे। त्यांना त्याच्यातून एकाला हार्डिकल हॉस्पिटलमध्ये भरती केल्याचं पण वृत्त आहे। असं पोलीस पण घटनास्थळी जमा झालेले आहेत। आजूबाजूच्या परिसरामध्ये थोडंसं भीतीचं वातावरण आहे, कारण कंटिन्यू 5-6 स्फोटाचे मोठमोठे आवाज आले आणि तिथले केमिकल ड्रम्सचे हे आवाज असावेत असं प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। नंतर धुराचे लोळ सगळे आजूबाजूच्या परिसरामध्ये जमा झालेले आहे, त्यामुळे भीतीचं वातावरण सध्या परिसरात आहे। नरेंद्र, यामध्ये इथल्या नागरिकांना, स्थानिकांना काही त्रास होतोय? स्थानिकांना सध्या तरी त्रास नाही। घटनास्थळावरून पोलिसांनी त्यांना थोडंसं बाजूला केलेलं आहे। सुरक्षिततेच्या वातावरणाची हमी दिलेली आहे पोलिसांनी। अजून तरी तसं काही धोका असल्याचं कळत नाही, पण भीषण आग इतकी आहे की आग जर आटोक्यात नाही आली तर बाजूच्या कंपन्यांना पण ती आग लागू शकते, अशी परिस्थिती सध्या आहे। नक्कीच अग्निशमन दलाचे अजूनही प्रयत्न सुरू आहेत। धन्यवाद नरेंद्र या सविस्तर माहितीसाठी। नरेंद्र वयाणी प्रत्यक्षदर्शी आपल्यासोबत होते। रात्रीपासून स्फोटाचे आवाज येत होते आणि त्यानंतर ही भीषण आग लागल्याचं या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे। सध्या अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत ही आग आटोक्यात आणण्यासाठी, मात्र अजूनही आगीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आलेलं आहे। अजूनही आग आटोक्यात येत नाहीये। त्याचबरोबर अजित, आपलेही धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल। वेळोवेळी तिथले अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं जाणून घेत राहू। डोंबिवली एमआयडीसी परिसरातली ही केमस्टार कॉस्मेटिक कंपनी आहे। त्या कंपनीला भीषण आग लागलेली आहे। एमआयडीसी परिसरात सर्वत्र धुराचे लोट पाहायला मिळत आहेत। काही स्फोटांचे आवाज सुद्धा इथे ऐकू आले। रहिवाशांना मात्र यातनं कोणताही धोका नाहीये। 2 कामगार या आगीमध्ये जखमी झालेले आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।